गोकुळवर प्रशासक लादल्याचा आरोप. महायुतीवर सतेज पाटील यांचा हल्लाबोल. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावर प्रशासक नेमण्याच्या निर्णयावर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी जोरदार टीका करत महायुती सरकारवर निशाणा साधला. कोविड काळात विद्यमान संचालक मंडळ कायम ठेवण्याचा निर्णय झाला होता. मात्र 6 महिन्यांपासून प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू होत्या. हे सहकार क्षेत्रासाठी दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. 1300 संस्थांच्या अवसायनाची सुनावणी तातडीने पूर्ण करावी, तसेच 1200 दूध संस्थांवर सरसकट निकष न पाळल्याचा ठपका ठेवणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहूया ते काय सांगतात. नाही, शक्ती कायदा आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी या राज्यामध्ये केला, त्याला मान्यता मिळाली नाही. त्याला मान्यता मिळाली तर कठोरातली कठोर कारवाई या नराधमांच्यावर होऊ शकते. जो पण कायद्याचा वचक, कायद्याची भीती राहत असत नाही, तो पण या सगळ्या गोष्टी करणार आहे. NCRBच्या नव्या आकडेवारीनुसार महिलांच्या वरचे अत्याचार महाराष्ट्रामध्ये वाढताना या ठिकाणी दिसतात. मी गेले वर्षभर सांगतोय, गृह खात्याला सेपरेट मंत्री पाहिजे. भले मुख्यमंत्र्यांच्याकडे त्याचं ब्रीफिंग होत असतं, परंतु गृह खात्याला जो पण स्वतंत्र मंत्री मिळत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातली ही कायदा आणि सुव्यवस्था ही नेहमीच अडचणीत येणार. मुख्यमंत्र्यांचा व्याप ऍज अ चीफ मिनिस्टर, त्यांचा व्याप एवढा मोठा असतो की गृह खात्याला ते वेळ देऊ शकत नाहीत. आता प्रमोशनच्या पोस्टिंग ज्या डिसेंबरमध्ये व्हायला पाहिजे होत्या, त्याला मार्च एप्रिल त्या ठिकाणी होतात. या प्रशासकीय गोष्टी देखील अनेक पेंडिंग आहेत. पेंडन्सी भरपूर होत्या गृह खात्याची. त्यामुळे आमची पक्ष म्हणून माझी मागणी अशी आहे की हे स्वतंत्रपणे खातं असलं पाहिजे, कारण की ते मी राज्यमंत्री म्हणून 6 वर्ष बघितलेला. त्याची व्यापकता प्रचंड मोठी आहे, व्याप्ती मोठी आहे, आणि त्यामुळे स्वतंत्र मंत्री असणंच या गृह खात्याला गरजेचं आहे. नाही, म्हणजे याचा अर्थ जी माणसं सत्याच्या बाजूनं या राज्यामध्ये उतरतील त्यांना लाठीमार या ठिकाणी भाजपच्या अंतरवाली सराटीपासून हे चालू आहे. म्हणजे तिथून जी सुरुवात झाली लाठीमारची ती अजून चालूच आहे. नाही, माझी त्यांना विनंती असणार आहे की राज्याचा व्याप बघता, महाराष्ट्र राज्य हे मोठं राज्य आहे आणि ऑलरेडी त्यांच्याकडे आता फायनान्स डिपार्टमेंट आहे, मोठी खाती त्यांच्याकडे या ठिकाणी आहेत. आता आम्हाला असं कळतंय की खाते बदल आता लवकरच या ठिकाणी होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना कुठलं तरी खातं दिलं जाणार आहे, भाजपमधले खातं कमी करून त्यांना मिळणार आहे त्यांचं खातं, अशी आमची चर्चा ऐकून येते. फेरबदल होणार आहे या 8-10 दिवसामध्ये. जर फेरबदल होणार असेल तर गृह खात्याला एक स्वतंत्र मंत्री द्यावा अशी आमची विनंती. ज्यावेळी आघाडी केली त्यावेळी लक्षात यायला पाहिजे होतं. महायुती केली त्यावेळी ते सगळं गृहीत धरूनच त्यांनी केली. उद्या हे संकट येणारच होतं. दादा असते आणि नसते तरी हे संकट येणारच होतं, कारण की भाजपनं 2029ची स्वबळावरची तयारी केलेलीच आहे. आज गेल्या वर्षभरामध्ये भाजपनं जे पडलेले उमेदवार भाजपमध्ये घेतले ते अजितदादा गटाचा विद्यमान आमदार असणारे घेतलेले आहेत, तिथं घेतलेले. शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या पडलेले उमेदवार त्या ठिकाणी घेतलेले आहेत. जवळजवळ 22 लोक अशी घेतलेली आहेत भाजपनं, जिथं शिंदे गट आणि अजितदादा गटाचे आमदार तिथं आहेत, असे तिथले 2 नंबरचे लोक घेतले. ते सरळ आहे, मेसेज सरळ आहे की त्यांना उद्या भाजप तिकीट देणारच आहे. SIR जी या देशामध्ये चाललेले, आता सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये SIR चालू आहे. त्यामध्ये मॅपिंग हा एक मोठा घोळ आहे
आणि मॅपिंग करत असताना मी स्वतः एक बूथ घेतलेला माझ्या घरात शेजारचा बूथ मी स्वतः घेत. परवा 2 तास मी केला तो बूथ मॅपिंग, तर 6 घरात फक्त मी जाऊ शकलो. 890 नावं आहेत मतदार यादीत, त्यातली 341 नावांचं मॅपिंग BLO ला करावं लागणार. आता ही 10 तारखेपर्यंतची मुदत आहे. माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की ही मुदत 20 तारखेपर्यंत वाढवून द्यावी, अजून 10-15 दिवस ही मुदत वाढवून द्यावी मॅपिंगची, कारण की एक BLO ला ते काम करणं शक्य होत नाही आहे. आणि आता तर त्यांचा असा डिक्टेट आलाय की तुमचा पगारच कट केला जाईल. 95% काम नाही झालं तर तुमचा पगारच या ठिकाणी थांबवला जाईल, तुमच्यावर कारवाई केली जाईल. तो BLO एकटा बिचारा काय करणार आहे? तर त्यामुळे आमची विनंती आहे निवडणूक आयोगाला की 1 महिनाभर त्याला मुदत अजून मॅपिंगसाठी द्यावी. राज्यामध्ये कुठल्याही निवडणुका नाही आहेत, गडबड नाही आहे, त्यामुळे रितसर सगळ्यांचं मॅपिंग होऊन दे. एखाद्या मुलगीचं लग्न होऊन ती जर सासरी आली असेल तर तिच्या आई वडिलांचा इपिक नंबर काढून त्यांचं मॅपिंग त्या ठिकाणी करावं लागतं 2002च्या आधीच. त्यामुळे याला किचकट प्रक्रिया आहे आणि नंतर अपिलात जाऊन नंतर तुम्ही नावं ऍड करण्यापेक्षा आत्ताच मुदत वाढ द्या. आत्ताच 1 महिना होऊ दे, अजून 1 महिनाभर गेला तरी काय हरकत नाही, परंतु BLO जातील आणि बिचारे काम करून पुन्हा मॅपिंग करतील अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. नाही, आता काही प्रमाणात व्याज परतावा मिळतो, परंतु काही तक्रारी असतील तर माहिती मी घेतो, परंतु एकूण राज्याची आर्थिक परिस्थिती काय चांगली आहे दिसत नाही. आता कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी आंदोलन करतायत. 96,000 कोटीची या राज्यातली बिलं दिली गेली नाही आहेत. उद्याच्या भविष्यकाळात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील का नाही अशी शंका निर्माण झाली. राज्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे हे सिद्ध झाले. केरळमध्ये काँग्रेसनं चांगल्या पद्धतीने यश या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. आदरणीय आमचे नेते खरगे साहेब, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली KC वेणुगोपालजी असतील किंवा रमेश चेन्नितला असतील, या सगळ्यांनी ताकदीनं तिथं निवडणूक त्या ठिकाणी लढवली आणि 10 वर्षाची सत्ता उलटून लावून काँग्रेसला चांगलं यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे. मला वाटतंय त्याचा आम्ही देखील अभ्यास करू उद्या महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी. धन्यवाद.